बीड हत्या प्रकरणा नेमका काय अपडेट्स आहेत, सगळ्या बातम्या सविस्तर पाहायच्यात। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी मुंडेंसंदर्भातली। मुंडेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी आता एक समिती गठीत केली आहे। धसांनी मुंडेंवर 73 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे। मागील 2 वर्षात नियोजन समितीने मान्यता दिलेल्या कामांची चौकशी केली जाणार आहे। समितीला अहवालासाठी एका आठवड्याचीच मुदत देण्यात आली आहे। समितीने धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर अध्यक्ष आहेत, तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय अपर संचालक भांगे, जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचा या चौकशी पथकामध्ये समावेश करण्यात आला आणि त्यामुळे आता मुंडेंची अडचण आणखीनच वाढणार आहे। मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे। जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली। मागील 2 वर्षाची काढून उपयोग नाही, मागील 21 पासून काढावी लागेल आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल। कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत, लफडीच म्हणा, काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये। आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणार आहे परळी नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये। आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काय माझ्याकडे प्राप्त झालेले ते मी काढत नाही आता सध्या। आमदार सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडेंवर काय आरोप केलेत पाहूया। मुंडेंनी परळी अंबाजोगाईतील कामं न करता बिलं उचलली। 30 डिसेंबर 2021 रोजी 2,31,00,000 उचलले। 18 मार्च 2022 ला 10,98,00,000चं बिल काढलं। 25 मार्च 2022 रोजी बांधकाम विभागातून 6,59,00,000 रुपये उचलले। 26 मार्च 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीतून 16,48,00,000। 31 मार्च रोजी बांधकाम विभागातून 1,34,00,000। 15 डिसेंबर 2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी उचलले। अर्थसंकल्पीय कामांच्या अंतर्गत 59 रस्त्यांचं काम 6 कोटीत मंजूर। परळी, कूज, बदरापूर या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये काम न करताच उचलले। इकडे धनंजय मुंडेंचं केवळ मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यता आहे। चिन्ह आहेत अंजली दमानी यांनी नेमकं असं का केलंय, काय केलंय, मुंडेंविरोधात उद्या ते आणखी कोणते बॉम्ब फोडणार आहेत, जाणून घेऊया रिपोर्टमधून। मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार? मंत्रिपदच नव्हे, मुंडेंच्या आमदारकीवरही गंडांतर। दमानी यांच्या दाव्यामुळे मुंडेंचं टेन्शन वाढलं। मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला वाल्मिक कराड धनंजय मुंडेचा निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणखीनच तीव्र झाली आहे। कारण अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। मात्र ही मुदत संपूनही त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही। त्यामुळे दमानी या आणखीनच आक्रमक झाल्यात। धनंजय मुंडेंना केवळ मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा दमानी यांनी केलाय। आता ऑफिस ऑफ प्रॉफिटचे देखील जर पुरावे मी दिले की एका सरकारी कंपनीकडनं त्याच सरकारच्या मंत्र्याला आर्थिक नफा होतोय, हा इतका गंभीर पुरावा खरं तर आहे की ताबडतोब त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता। तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल।
जे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तांना लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते. आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे. आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे. त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे. बाकी पूर्ण काम त्याच्यात झालेलं आहे. दररोज नवनवे खुलासे करून अंजली दमानी यांनी मुंडेंपुढे अडचणींचा डोंगर उभा केलाय. एवढंच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही कोर्टात खेचण्याचा इशारा दमानी यांनी यापूर्वीच दिलाय. त्यामुळे आता स्वतःवरील संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की मुंडेंसाठी कोर्टातही ढाल बनणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता उद्याच्या याच पत्रकार परिषदेतून दमानी यांची तोफ धनंजय मुंडेंची झोप उडवणार का, हेच पाहायचं. पुढची बातमी. सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेनं पुरावे नष्ट केले तर त्याला प्रशासन जबाबदार असेल. विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडलेला नाही आणि त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुखांनी केली आहे. आरोपीला पळवल्याचा आरोप जरांगेंनीही केलाय. जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे. त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे. याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याची सर्वस्वी जिम्मेदार ते प्रशासन राहील, यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी ती मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे. अहो दादासाहेब एक नाही लय ये पळीला वाटतं ये ठोकायला पाहिजे. हो तपास यंत्रणाने असे ढोपर आणले पाहिजे यांचे. लय मोठी टोळी ती. खंडणी मागणारी वेगळी आहे, खून करणारी वेगळी आहे, छेडछाडी करणारी वेगळी आहे, घरं बळकणारी वेगळी आहे. आणि आता पुढची बातमी मुंबईतनं, कारण मुंबईतील साकीनाका परिसरात दुकानांना भीषण आग लागली होती. पाईपलाईन रोडवरील दुकानांमध्ये अग्नितांडव सुरू झालं. दरम्यान अग्निशमन दलानं आगीवरती आता नियंत्रण मिळवलं. कुलिंग ऑपरेशनचं काम सध्या सुरू करण्यात आलंय. पाईपलाईन रोडवरील दुकानांना आग लागली होती आणि या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यात आल्याचं पाहायला मिळतं. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. अग्निशमन दलाचे जवान तत्परतेनं तिथं दाखल झाले आणि त्यांनी जी भीषण आग लागली होती त्यावर नियंत्रण मिळवलंय. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर दबाव निर्माण होत असतानाच दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी म्हटल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला. आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं. महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? पूर्वी बिहार बनायचे, आता बीड करायचं आहे का? कालच DPTCच्या मीटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं. मीटिंगमध्ये बोलले. म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे. बीड होता कामा नये याचा अर्थ या संदर्भामध्ये बीडमध्ये ज्या सरपंचाच्या संदर्भातली निर्गुण हत्या झाली, अमानुष हत्या झाली, मानवतेने सुद्धा शरम करावी अशी घटना झाली. धीरे धीरे चंद्रपूरमध्ये काही क्षेत्रामध्ये माफिया वाढतायत आणि आज जर आम्ही या माफियांना थांबवलं नाही तर उद्या जी बीडमधली घटना आहे अशी घटना आपल्या जिल्ह्यात होता कामा नये. पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंसोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची भेट झाली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकी ही भेट का, कुठे झाली होती, जाणून घेऊ. कराड मुंडेंनी घेतली जरांगेंची भेट. मध्यरात्री भेट झाल्याचा जरांगेंचा दावा.
निवडणुकीची सेटिंग, कराड मुंडेंची मीटिंग. सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळेंसह मध्यरात्री आपली भेट घेतल्याचा दावा जरांगेंनी केला. तर त्यावेळी मुंडेंनी कराडची ओळख करून देताच आज का तो हार्वेस्टरचे पैसे खाणारा असा प्रश्न विचारल्याचा दावा जरांगेंनी केलाय. धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे कधी हार्वेस्टरचे पैसे बुडीला निवडणुकीच्या टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर कराड आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप करण्यात येतोय. काही सत्ताधारी आमदार आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट करत कराड मुंडे आणि कृष्णा आंधळे यांच्यातील जवळीक स्पष्ट केली. त्यामुळे आता निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की मुंडेंना पुन्हा अभय देणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि असाच या मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा जरांगेंनी सांगितल्यानंतर यावरून आता राजकारण तापण्याची मात्र चिन्ह आहे. पुढची बातमी. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींविरोधात आता वारकरी संप्रदाय देखील आक्रमक झालाय. नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आज राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी संघ आघाडीनं दिलाय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. यानंतर वारकरी संप्रदायानं आक्रमक भूमिका घेतली. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक कराड जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. वारकरी संप्रदायाच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता नामदेव शास्त्री काय भूमिका घेतात हेच पाहावं लागेल. पुढची बातमी. वरळी पोलीस ठाण्याचे जमादार सचिन सानपांनी करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धसांनी केलाय. पोलीस भास्कर केंद्रे आणि सचिन सानप निलंबित होणार असल्याचा दावा धसांनी केलाय. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे. पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं की रुमाल काढते तेच आहेत. हे बाकीच्या पोलिसी वेशात नाही, ते बिगर ह्याच्यात. आणि एवढे हुशार नसतील बहुतेक, मोबाईल बाजूकडे ठेवले असते. उघड दिसतो सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे, उघड आहेत ते. इकडे मकोका अंतर्गत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे आणखी काही धक्कादायक कारनामे मात्र आता पुढे येत आहेत. कराड पोलिसांना शरण जाण्यापूर्वी कोणत्या बाबाकडे आपलं भविष्य पाहायला गेला, त्याला काय सांगण्यात आलं पाहूया. कराड भविष्य पाहण्यासाठी दिंडोरीत. शरण जाण्यापूर्वी कराडनं पाहिलं भविष्य. तृप्ती देसाईंच्या दाव्यानं खळबळ. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या हत्या प्रकरणानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. यात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासा केलाय. कराड सरेंडर होण्याआधी दिंडोरीतल्या आप्पासाहेब मोरेंच्या मठात आश्रित होता असा आरोप देसाईंनी याआधीच केला होता. मात्र आता या मठात राहिल्यानंतर कराड भविष्य पाहण्यासाठीही गेल्याचा दावा देसाईंनी केलाय. त्यामुळे खळबळ माजलीय. काय म्हणाल्या तृप्ती देसाई पाहूया. नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024चे CCTV जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला,
त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणांमध्ये सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र खंडण्या मागायच्या, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला आश्रमात जाण्याचा कारनामा वाल्मिक कराडनं केलाय. मात्र यामुळे दिंडोरीतील आश्रमावरही सवाल उपस्थित झाले होते. समाजानं आध्यात्मिक प्रगती करावी म्हणून थाटलेल्या आश्रमातच जर मकोकाच्या गुन्हेगारांना आश्रय मिळणार असेल तर अशा आश्रमांना लवकरच टाळं लावण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे आता कराडचं भविष्य न्यायदेवताच ठरवेल. भाजप आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांनी चांगलाच चोप दिला. धाराशिवमध्ये ही घटना समोर आली. जनआक्रोश मोर्चा आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची म्हणत या व्यक्तीनं अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे. आशिष विसाळ असं पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मराठा आंदोलकांनी चोप देत या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलंय. आपल्या मोर्चाचे पैसे मागा लागलाय अधिकारी संतोष देशमुखाच्या कुटुंबाला मदत करायची म्हणून बदनाम करतो का? बातमी बीडमधूनच. सरपंच हत्या प्रकरणावरून केंद्रस्थानी असलेल्या बीडमधून राजकीय खळबळ उडवून देणारी मोठी बातमी आहे. कारण बीड जिल्ह्यातल्या 11 सरपंचांचं आणि 402 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलंय. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यावर जातवैधता प्रमाणपत्र देणं हे खरं तर बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनीच मुदतीच्या आत जातवैधता प्रमाणपत्र हे दिलंच नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गावकर कारभाऱ्यांना मोठा तणका दिलाय. पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. सुनावणीनंतर हायकोर्टानं महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिली. या नोटीसला 2 आठवड्यात उत्तर द्यावं असे आदेश हायकोर्टानं दिले. सुनावणी दरम्यान स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे. 76 लाखांचं जर तुम्ही विभागणी केलीत नीट, साधारण 150 मतदारसंघात व त्याच्या पुढे, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली आहेत. हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं. हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही आहे. कोर्टात आयोगाला नोटीस आहे. संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानाच्या स्लिपचा रेकॉर्ड मिळाला नाही, आंबेडकरांचं म्हणणं आहे. यावर 6 नंतरच्या मतदानाची आयोगानं व्हिडिओग्राफी केली का असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केलाय. आयोगानं आदर्श नियमावली पाळली नाही असंही आंबेडकर म्हणाले. आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत. आयोगानं 2 आठवड्यात नोटीसला उत्तर द्यावं. इकडे दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लोकसभेमध्ये देखील पाहायला मिळालाय. कारण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा हा मांडला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवे मतदार वाढल्याचं गांधींनी म्हटलंय. तसंच शिर्डीत 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावाही राहुल गांधींनी केलाय. महाराष्ट्र में
more voters were added in 5 months in Maharashtra than were added in 5 years in Maharashtra. जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए, आखिरी 5 महीने में. एक बिल्डिंग है सर शिरडी में, एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए सर. एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर ऐड हुए सर.